न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सरकारच्या योजना फसव्या लागू होण्याबाबत शंका शरद पवार। शासनाद्वारे जाहीर केलेली लाडकी बहीणसह इतर योजना या फसव्या असून शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसत आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, मात्र राज्याची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी जाहीर केलेल्या योजना संपूर्ण राज्यात लागू होण्याबाबत शंका असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय। जकातवाडी तालुका सातारा येथील एका कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते। यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने आदी उपस्थित होते। पवार म्हणाले की सरकारचा अर्थसंकल्प झाल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात, मात्र यावेळी राज्य सरकारने 8 दिवसात पुरवणी मागण्या मांडल्या। त्यामुळे माझा असा अनुभव आहे की राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या फसव्यात आणि त्या पूर्ण राज्यभर लागू होऊ शकत नाहीत। राज्यात लोकसभेप्रमाणे धक्कादायक निकाल लागतील। सगळीकडे सरकार विरोधात वातावरण आहे, त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल। आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या निवडणूक चिन्हांचा फटका बसला। साताऱ्यात विजय आमचाच होता, आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र अनेक ठिकाणी तुतारीच्या विरोधात पिपाणी वाजवणारा माणूस निशाणी ठेवण्यात आली होती, त्याचा फटका आम्हाला बसला। मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारकडून आज विधानसभेचे कामकाज झालं नाही असं माझ्या वाचनात आलंय, त्यामुळे काही निर्णय झाला नाही। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।